कुठलाही रेफरल कुठल्याही संघासाठी खेळाडूंसाठी नाही आहे. त्याचबरोबर LBW ऑफ आहे. LBW दिला जाणार नाही. आणि 20 मिनिटामध्ये 5 षटकं टाकायचे, म्हणजे 4 मिनिटामध्येच एक षटक टाकायचे, एकाच एंडनी 5 षटकं टाकायचे. मॅचला सुरुवात होणार आहे संदेश पार्टे. पहिलं षटक, पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल अमित तांबे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. हे क्रिकेट, हे टेनिस बॉल क्रिकेट आहे. पहिल्या बॉलवरती सुद्धा मोठा अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर रिव्हर्स स्वीप हा फटका जोखीम घेणारा असतो. तिथे बाद होण्याच्या शक्यता तेवढ्याच असतात. मात्र खेळाडूंनी या फटक्यावरती इतकी कुशलता संपादन केलेली आहे की आज हा फटका परवलीचा फटका झालेला आहे. सहज प्रत्येक खेळाडू खेळतो हा फटका. याबरोबरच पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, इथे कनेक्शन आहे मात्र टायमिंग नाहीये. एक धाव जरूर मिळू शकते. या धावफलकाला सुरुवात होईल टिंगरे सरकार ग्रुप विरुद्ध आलमबाई पठाण वारजे या दोन बलाढ्य संघांमध्ये आपण ही मॅच बघणार आहोत. पुणे जिल्ह्यातील ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत. आपण बघतोय पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ यावर्षी स्थापना झाली आणि पुणे शहरातील पुणे जिल्ह्यातील क्रिकेटला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न निश्चित या सगळ्या संचालक मंडळाने केलेला आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती असेल. विकी दास. बाहेरची कड जरूर आहे मात्र धनंजय बांद्रे फक्त बघत राहतील चेंडूकडे. एकदम इष्टांच्या जवळ यष्टीरक्षण करत असल्यामुळं असा चेंडू जो वरची कड लागून उंचावरून जातो अशा चेंडूला बघत राहण्याशिवाय यष्टीरक्षकाकडे पर्याय नसतो. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यष्ट्यांच्या जवळ यष्टीरक्षण करणं जास्त गरजेचं आहे. कारण फलंदाज पुढे सरसावत मोठे फटके खेळत असतात. त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी यष्टीरक्षकाला सातत्याने स्टंपच्या जवळ ठेवलं जातं आणि त्याला कव्हर करण्यासाठी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग देखील पाठीमागे तयार असतात. दोन क्षेत्ररक्षक तिथे तुम्हाला यष्टीरक्षकाच्या अगदी मागे दिसतील. आणि जसं प्रोफेशनल क्रिकेट सुरू होतं तुम्हाला कटर गोलंदाज जास्त दिसतात किंवा प्रत्येक गोलंदाज प्रोफेशनल टीम मध्ये कटर असो, लेग कटर, ऑफ कटरचा अत्यंत प्रभावी वापर करतात आणि इतका फिरवतात चेंडू की त्यामुळे यष्टीरक्षकाला देखील तिथे काम करणं थोडंसं कठीण जातं. अशा परिस्थितीमध्ये थर्ड मॅन किंवा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाला कव्हर करण्यासाठी असतो आणि तो जास्त गरजेचा आहे. याबरोबरच धावफलकाला आकार मिळेल. 2-3 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये अमित तांबे आणि विकी दास. टिंगरे सरकार ग्रुपच्या माध्यमातून या दोन खेळाडूंना आपण सलामीला बघतोय. तर संदेश पार्टे, खूप मोठं क्रिकेट संदेश पार्टे खेळलेला आहे. प्रतीक पुणे, डिंगडॉंग पुणे, शास्त्रीनगर मधून सुरू झालेला हा प्रवास आम्ही पाहिलेला आहे. 2004 पासून संदेश पार्टेंच्या खेळाचा साक्षीदार मी आहे. गेली 21 वर्ष आम्ही संदेश पार्टेला मैदानामध्ये बघतोय आणि विशेष म्हणजे भारतातच नाही तर भारताच्या बाहेर जाऊन परदेशात देखील संदेश पार्टेने खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. मात्र आपण बघतो की कुठल्याही खेळाडूला एक मर्यादा असते. त्यामुळे 40 उलटल्यानंतर त्यांनी प्रोफेशनल क्रिकेटपेक्षा स्थानिक क्रिकेटला जास्त महत्त्व दिलंय आणि त्यामुळे संदेश आता पुण्यातल्या क्रिकेटमध्ये रमलेला आपल्याला बघायला मिळतो. मात्र गोलंदाजीची धार तीच आहे. आम्ही बघितलं होतं 2007 ते 13-14 पर्यंत 7-8 वर्ष संदेश पार्टे हा वेगवान गोलंदाज होता आणि भयानक वेगवान होता. पण त्यानंतर जी क्रिकेटमध्ये काही स्थित्यंतर आली आणि संदेश पार्टीने पुन्हा एकदा आपल्या स्वतःला ॲडजस्ट केलं. तिथे वेगवान गोलंदाजीपेक्षा तो स्पिन टाकायला लागला आणि विशेष म्हणजे अनेक व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. त्याचा फायदा मिळत असतो. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील तो यशस्वी ठरत असतो. मागच्या काही वर्षांमध्ये आपण संदेश पार्टे यांना फिनिशरच्या भूमिकेमध्ये देखील बघितलेलं आहे आणि 2020 साली 6 मॅचेस अशा होत्या की शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज असताना संदेश पार्टेने षटकार ठोकलेले आहेत. तर हा एक अनोखा खेळाडू, अशा अनेक इनिंगचा मी साक्षीदार आहे. निश्चित त्यावरती भरपूर बोलता येईल. तर आज मंचावरती सिंहगड इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य सन्माननीय संतोष नवले सर उपस्थित आहेत. आपलं या स्पर्धेचं भाग्य आहे, आपल्या या मंचाची शोभा वाढते आज आणि या निमित्तानं
आपण सन्माननीय संतोष नवले सरांचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो प्रकाशजी मडके सरांना आपण उपप्राचार्य आदरणीय संतोष नवले सरांना सन्मानित करा. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होते. धावफलक दुसऱ्या षटकामध्ये पुढे पोहोचणार आहे. फक्त 5 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या संदेश पार्टेच्या. आणि आता महेश शिंदे गोलंदाज. आलमबाई पठाण वारजे संघाला बळकटी देणारी ही गोलंदाजी आहे. उंच फटका पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे. पहिला फलंदाज विकी दास इथे होईल बाद. महेश शिंदे व्यावसायिक गटातला अत्यंत बलाढ्य खेळाडू आहे आणि पहिला चेंडू जरूर तो थोडासा भरकटला होता. डाव्या हाताचा गोलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज म्हटल्यानंतर थोडंसं कॉम्बिनेशन खराब होतं. एक लाईन भरकटला तो, मात्र कंट्रोल प्रस्थापित करत पुढच्या चेंडूवरती यश प्राप्त करताना बघायला मिळेल आपल्याला महेश शिंदे. नवीन फलंदाज मैदानामध्ये. संघनायकांना विनंती, फलंदाजी करणाऱ्या संघनायकांना, की पुढचा खेळाडू कोण आहे ते आधीच ठरवून ठेवा, जेणेकरून फलंदाज बाद झाल्यानंतर तो खेळाडू तात्काळ ग्राउंडमध्ये येईल. 20 मिनिटामध्ये आपल्याला 5 षटकं टाकायचे ते लक्षात ठेवा. आणि जिथं 20 मिनिटं संपतील तिथून पुढे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे. वेळ त्यामुळे सगळ्यात जास्त महत्वाची आहे. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आता असणार आहे प्रशांत शुक्ला. प्रशांत शुक्ला हे नाव खरं तर हा पिच क्रिकेट मधून पुढे आलेलं नाव आहे. मात्र तिथे अक्षरशः हैदोस घातला होता प्रशांत शुक्लाने. आज ओव्हर आर्म क्रिकेटमध्ये, फुल पिच क्रिकेटमध्ये देखील त्याने त्याची योग्यता दाखवलेली आहे. आज पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय धीरज जाधव सर, सुनील कांबळे सर, संतोष नवले सर यांनी आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. सर्वांचा आम्ही सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. आणि सर आज प्रस्थान ठेवतायत, पुन्हा एकदा मनापासून आभार. जाऊया मैदानामध्ये. महेश शिंदे. ओहो, उचलला चेंडू आकाशामध्ये. हुक करण्याचा प्रयत्न होता आणि उंची जरूर मिळाली. टायमिंग तेवढंच प्रॉमिसिंग नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूवरती पोहोचेल. 2 धावा प्रशांत शुक्लाला मिळणार आहेत आणि 2 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे पोहोचतोय. 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये. 1 गडी बाद 7. टिंगरे सरकार ग्रुप. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ अध्यक्ष पप्पू गरुड आहेत, ज्यांना खराडे चषकाचा 25 वर्षांच्या आयोजनाचा अनुभव आहे. लेदर बॉल क्रिकेट किंवा 40+ क्रिकेट देखील खेळलेले आहेत ते. उपाध्यक्ष सचिन ढवळे सर आहेत. प्रहार प्रीमियर लीगचं हे 12वं पर्व आहे पुणे शहरामध्ये. आणि त्याचबरोबर SD प्रहार 11 सातत्यानं प्रोफेशनल टुर्नामेंटमध्ये, व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला दिसते. तर इथे आपण बघतोय की सचिन ढवळे सरांच्या वतीनं फ्री एंट्री आहे. एरिया वाईज संघांना इथे फ्री एंट्री आहे. एकही रुपया घेतलेला नाही. त्यांना कपडे दिलेले आहेत आणि बक्षिसं सुद्धा भरपूर त्यांना मिळणार आहेत. त्याची चर्चा करू आपण. महेश शिंदेचं षटक सुरू आहे. अजून कुठलाही मोठा फटका कुठलाही फलंदाजाला खेळता आलेला नाहीये. आणि अमित तांबे व्यावसायिक गटातील खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहे. महेश शिंदे हा देखील व्यावसायिक खेळाडू आहे. अमित तांबे व्यावसायिक खेळाडू आहे. आणि दोघे एकमेकांच्या समोर यावेळेस आपण बघतोय षटकाची सांगता होणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा प्रभावी गोलंदाजी. इथे नॉकआउट स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवा. फ्री एंट्री आहे, मात्र नॉकआउट टुर्नामेंट आहे. पहिला सामना एखादा संघ पराभूत होत असेल तर तो स्पर्धेच्या बाहेर जाईल. यानंतर पुणे शहरातील दिग्गज खेळाडू आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला मिळतील आज या मैदानामध्ये.
8 संघ आज खेळणार आहेत आणि 8 संघांमधून एक विजेता हा सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे. नऊ वाजून 3 मिनिटांनी मॅच सुरू झालेली आहे आणि त्यामुळं 20 मिनिटामध्ये 9 वाजून 23 मिनिटापर्यंत आपण बघणार आहोत की किती षटकं टाकून होत आहेत आणि जिथे 9 वाजून 23 मिनिटं संपतील तिथून पुढे आपण रिस्ट्रिक्शन सुरू करणार आहोत. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवायचा आहे. फील्ड सेटिंग मध्ये जास्त वेळ जातोय. इथे बरेचसे क्षेत्ररक्षकांची जागा हलवलेली आहे संदेश पाटेनं. त्याला माहिती आहे प्रशांत शुक्ला काय आहे, प्रशांत शुक्लाचा स्ट्रॉंग झोन काय आहे. संदेश पाटे क्रिकेट विश्वातला अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला खेळाडू. अपील जोरदार आहे मात्र पंचांवरती कुठलाही परिणाम नाहीये इथे. संदेश पार्टे आणि धनंजय बांद्रे दोघांकडूनही जोरदार अपील झालं होतं. फील्ड सेटिंग बघू आपण. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन ही टिपिकल टेनिस बॉल क्रिकेट सेटिंग आहे लेफ्ट हँडेड बॅट्समॅनसाठी आणि त्याचबरोबर मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक देखील सीमारेषेवरती 5 क्षेत्ररक्षक तिसऱ्या षटकामध्ये. यस उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. बॅक टू बॉलर खेळला इथे. अधिक धावांची शक्यता बिलकुल होणार नाहीये. याबरोबरच यश संदेश पार्टेच्या पायाशी रुंजी घालणार आहे. प्रशांत शुक्ला बाद बिग विकेट, मोठा फलंदाज. पहिल्या 3 षटकांमध्ये इथे क्षेत्ररक्षकांनी केलेली कोंडी. जबरदस्त गोलंदाजी राहिलेली आहे. हेमंत इथं आपण पाहिलं महेश शिंदे त्याचबरोबर संदेश पार्टेची दोन्ही षटकं अत्यंत प्रभावी ठरलेली आहेत. संदेश पार्टे यस शॉट कडक आहे मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. काय कोंडी केली अमित तांबे, प्रशांत शुक्ला त्यानंतर विकी दास असे दिग्गज फलंदाज मैदानामध्ये आहेत. आता नॉन स्ट्राईक एंडला आपण समीरला बघतोय. मोठी मोठी फलंदाजीची स्ट्रेंथ आहे टिंगरे सरकार ग्रुपकडे. मात्र आज फलंदाजांना हात खोलण्याची संधी मिळालेली नाहीये. इथे ओढा कॅच, अप्रतिम झेल होईल आणि अमित तांबे देखील बाद होईल. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला सापडतोय. अमित तांबे संघनायक आणि कुठली मॅच कुठूनही फिरवण्याची क्षमता असलेला खेळाडू आज इथे स्वस्तात परततोय. मोठा धक्का टिंगरे सरकार ग्रुपला. आशिष कडून इथे झेल झेल टिपला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नाही पण मागे जवळपास तो फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत होता. तिथून धावत आलेला आहे आणि तिथून त्यानं टिपलेला झेल अत्यंत सुंदर. धावफलकावरती धावा नोंदवल्या जात आहेत 8. 3 गडी बाद 9 धावा. 9 धावा 3 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. काय गोलंदाजी राहिली इथे संदेश पार्टेची. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. संदेश पार्टे आज मी माझ्या समोर मी 20-22 वर्ष संदेश पार्टेला बघितलेलं आहे. त्या अगोदरही संदेश पार्टे भरपूर क्रिकेट खेळलेला आहे. उंच आकाशामध्ये चेंडू आणि संदेश पार्टेला अजून एक यश.
काय गोलंदाज, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग संदेश पार्टे. खूप मोठं क्रिकेट खेळलेलं आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे पुणे शहराचा आणि म्हणून संदेश पाटेचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. प्रत्येक पुणे संघाला भरपूर वर्ष त्याने लीड केलेलं आहे आणि त्यानंतर आज स्थानिक क्रिकेटमध्ये तो देखील तसाच रमलेला आहे. असे खूप थोडे खेळाडू आहेत की ते वरच्या लेवलचं क्रिकेट खेळले आणि त्यानंतर पुन्हा स्थानिक लेवलचं क्रिकेट खेळतायत. त्यामध्ये अविनाश रामगुडेचं एक नाव जरूर लक्षात घेता येईल. याच टीमचा खेळाडू म्हणजे विशाल कांबळे सरांना देखील विसरता येणार नाही. आज ते जरी मैदानामध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये दिसत नसतील तर मॅनेजमेंटच्या माध्यमातून ते आहेत. आणि एक टीम होती डिंगडॉंग. आज कुठेही जा तुम्ही क्रिकेट विश्वामध्ये जा, डिंगडॉंग हे नाव आजही आहे. पण मला आठवतंय की 2003 किंवा 4 सालीच कदाचित 3 सालीच सुनील दुर्गे सरांनी या टीमला पुरस्कृत केलं होतं. सुरुवातीला डिंगडॉंग हे नाव होतं. त्याच्यानंतर सुनील दुर्गे प्रतिष्ठान, त्याच्यानंतर दिलीप टिळेकर अकॅडमी, त्याच्यानंतर प्रतीक 11 अशी भरपूर नावं पुढे आली. प्रतीक 11 या नावाने मात्र संपूर्ण विश्वभर कीर्ती गाजवली. पण तरी डिंगडॉंग हे नाव कोणीच विसरत नाहीये आणि कुठेही त्या संघातले खेळाडू आपल्याला दिसले की डिंगडॉंगचा उल्लेख होतोच आणि तो संघ पुण्याचा आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ वर्चस्व गाजवलेला संघ आहे आणि त्या संघाचा शिलेदार आहे संदेश पार्टे. हो हो हो, बाहेरची कड जरूर आहे इथे. एक धाव प्राप्त होईल आणि आपण बघितलंय काय गोलंदाजी आहे इथे. चेंडू फिरवलेत म्हणजे आता असं वाटायला लागलेलं आहे की इथे खंडाळा घाटाची वळणं सुद्धा सरळ वाटतील एवढे चेंडू वळवतायत फलंदाज गोलंदाज आणि फलंदाजांना जेरीस आणतायत अक्षरशः. चौथ्या षटकामध्ये धावा मात्र मिळत नाहीयेत. उंच फटका, पुन्हा एकदा फसलेला फटका. लेग कटर उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी प्रभावी लेग कटर बघायला मिळत आहेत. गोलंदाज इथे आहे आशिष प्रधान. आशिष प्रधानला आपण पाहिलं होतं मगाशी कॅच घेताना. फाईन लेग वरून जवळपास स्क्वेअर लेग पर्यंत धावत आला तो. स्लाइड डायव्हिंग केलं त्यानं तिथे आणि सुंदर झेल टिपला होता. तर बघूया आशिष परत एकदा डाव्या हाताने राऊंड विकेट. हवेमध्ये चेंडू जरूर आहे. कव्हर्स तिथे पोहोचतोय आणि झेल होणार आहे. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का टिंगरे सरकार ग्रुपला. धाव फलकावरती 11, 5 फलंदाज बाद. पुन्हा एकदा आशिष प्रधान. 5 फलंदाज मात्र 11 धावसंख्येवरती बाज. कॉलॅप्स होतोय डाव. फ्लाइट होती ही हवेतून आलेला चेंडू पिच पर्यंत पोहोचला. फलंदाज अक्रॉस द बॅट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. एक धाव प्राप्त होणार आहे आणि धाव फलकावरती धावा पोहोचतील 12. 5 बाद 12. टिंगरे सरकार ग्रुप चौथं षटक मैदानामध्ये इथे आपण बघतोय. याबरोबर उंच उंच टोले जंग शानदार षटकार. 6 धावा येईल इथे. पूल केला चेंडूला. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूर्ण वळण बघितलं आणि त्यानंतर पोझिशन बनवली. लॉंगॉनच्या मिड विकेटच्या डोक्यावरून तिथे मिळतायत 6 धावा. षटकार बघायला मिळेल. 6 धावांबरोबर धावफलकावरती 18 धावा. जय विजय 7व्या क्रमांकावरती दाखल झालेला जय विजय षटकार ठोकतोय. पहिला षटकार आहे या सामन्यातला. आशिष प्रधानला ओहो परत एकदा लेंथ बॉल आणि उंच आकाशामध्ये भिरकावलाय. धाव फलक वेगाने पुढे पोहोचणार आहे जो पोहोचतोय 24 वर. 4 षटकांचा खेळ संपला. 24 धावा.
अजून काही मिनिटं शिल्लक आहेत. 9:22 पूर्ण होत आहेत. 9:03 मॅच सुरू झाली होती. 1 मिनिट आहे अजून. 20 मिनिटांमध्ये 5 षटकं, 4 मिनिटाला ओव्हर रेट आहे. एक षटक पूर्ण करायचं आहे. कारण 7 मॅचेस आपल्याला 2 वाजेपर्यंत म्हणजे आपल्याकडे वेळ किती 5 तास आहे. 5 तासात 7 मॅच कव्हर करायच्या आहेत. 9 वाजता पहिला बॉल टाकलेला आहे. आणि त्यामुळं टाइम रिस्ट्रिक्शन सगळ्या संघांना असणार आहे. इथे बघूया जिथे षटक सुरू झालेलं आहे. तर बघा इथे मॅच सुरू राहणारे पहिला चेंडू अप्रतिम होता. 1 धाव जरूर तो फलकावरती नाही येणार धाव. तर धाव फलकावरती एक फलंदाज बाद होईल. 6वा धक्का बसेल. जय विजय, ज्याच्या नावामध्ये जय पण आहे आणि विजय पण आहे. आणि विशेष म्हणजे असा परिस्थितीमध्ये तो आलेला आहे. 5 गडी बाद 11 इथून त्यानं सुरुवात केली. पहिल्यांदा एक षटकार ठोकला होता. त्यानंतर पुन्हा एक षटकार ठोकला. 2 षटकार. कोमेजलेल्या डावाला थोडीशी ऊर्जा दिलेली आहे. थोडीशी उभारी दिलेली आहे. नवसंजीवनी दिलेली आहे. नवचेतना दिलेली आहे इथे जय विजयनं. लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर. नो चान्स फॉर एनी फिल्डर. 4 रन. एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार. ताकदवान फटका होता. 4 धावांबरोबर धावफलक 28. शेवटचं षटक संदेश पार्टीची 2 षटकं अत्यंत प्रभावी होती आज. विकेट्स देखील मिळाल्या, धावा देखील रोखल्या. महेश शिंदेचं देखील एक षटक प्रचंड प्रभावी टाकलेलं आहे. तर त्यानंतर आशिष प्रधानच्या गोलंदाजीवरती शेवटी हल्ला झाला. आणि आता यस परत एकदा लॉंग ऑफला संदेश पाटे. हो चपळता आजही बघायला मिळते. याला कारण आहे की रोजचा सराव आहे, रोज वर्कआउट आहे. त्यामुळे या वयात देखील संदेश पार्टे प्रचंड वेगवान हालचाली करू शकतात आणि असं क्षेत्ररक्षण दाखवू शकतात. संदेश पार्टे विथ लाइटनिंग आपण पाहिलं. आणि 4 धावा इथे सेव्ह झालेल्या आहेत. धावफलकावरती 30 धावा. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. गोलंदाज हर्षवर्धन सांगळे. हर्षवर्धन सांगळे डेथ ओव्हर साठी खास बोलवलंय हर्षवर्धनला. बाहेरची कट जरूर आहे. तिथे डायव्हिंग महत्वाची होती, मात्र तसं काही होऊ शकलेलं नाहीये. आणि 2 धावा. विलक्षण वेगवान रनिंग बिटवीन द विकेट राहिली जय विजयची. आणि त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज वसीम शेख आणि जय विजय या दोघांमध्ये आपण बघतोय भागीदारी होत असताना. तर शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उजव्याच्या बाहेर आहे. वाईटची घोषणा इथे येणारे हर्षवर्धन सांगळेचा खराब चेंडू. एका धावेबरोबर 33 धावा. 2 मोठे फटके आल्यानंतर गोलंदाज देखील थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकतो, कॉन्शियस मध्ये येऊ शकतो कुठे चेंडू टाकायचा आहे. आणि पडतं अशा मोठे फटके आल्यानंतर जरूर प्रश्नार्थक भावमुद्रा तयार होते कोणत्याही गोलंदाजाची. हर्षवर्धन सांगळे. मात्र तुम्ही या लेवलचं क्रिकेट खेळता. हो मोठा फटका थेट लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा मिळतील. खणखणीत षटकार. 6 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे पोहोचणार आहे. 39. 6 बाद 39. 5वं षटक मैदानामध्ये अजून संपलेलं नाहीये. पहिल्या 4 षटकांमध्ये म्हणजे पहिल्या जवळपास 22 चेंडूमध्ये पूर्ण दुष्काळ होता. आणि त्यानंतर आपण पाहिलंय की यस नवीन बॉल हरवला तर नवीनच बॉल येणार आहे. कुठल्याही प्रकारे जुना बॉल येणार नाही. तर प्लेइंग बॉल येतोय आणि त्यामुळे आपण प्लेइंग बॉल बरोबर मैदानामध्ये जाणार आहोत. धावफलकावरती धावा आहेत 39. 6 गडी बाद 5वं षटक आणि शेवटचा चेंडू. आपण विचार करत होतो 22 चेंडू मध्ये 11 धावा होत्या फलकावरती. 12 धावा होत्या. 22 चेंडू मध्ये 12 धावा होत्या. आणि तिथून पुढे 7 चेंडूंमध्ये धावा आलेल्या आहेत तब्बल 27. आणि सगळ्या जय विजयच्या आहेत. जय विजय खेळतोय 7 चेंडूमध्ये 27. सगळ्या धावा जय विजयच्या आहेत.
यस, इथे मोठा फटका आणि धावबाद होईल. फलंदाज जयविजय. इनिंग संपेल. एक डाव संपलेला 39 वरती 7. टिंगरे सरकार ग्रुप जरूर शेवटी मोठे तडाखे दिले जयविजयनं आणि धावफलकाला जी आलेली होती मरगळ ती झटकून टाकली. अनेक फायटिंग स्कोर उभा राहिलेला आहे. चला ड्रिल नकोय आता क्षेत्ररक्षकांकडून. कुठल्याही प्रकारे ड्रिल ड्रिल नकोय. तुम्हाला मैदानाच्या बाहेर जायचंय आणि निश्चित लगेचच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर यायची वाट बघू नका. अमित तांबे लगेचच आपल्याला मैदानामध्ये यायचंय. वेळ कमी करायचा आपल्याला कारण टाइम कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. 7 तासांमध्ये आपल्याला माफ करा 5 तासांमध्ये 7 मॅच कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे सहकार्य खेळाडूंचं हवंय आणि असोसिएशन नव्यानं तयार झालेलं आहे. खूप चांगला प्लॅटफॉर्म असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या सगळ्या खेळाडूंना मिळतोय. असोसिएशनला सहकार्य केलं आपण, चांगली शिस्त ठेवली खेळामध्ये, तर मला वाटते असोसिएशन पुढे चांगल्या अपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी घेऊन येईल. आपल्याला मोठे मोठे प्लॅटफॉर्म तयार होतील आणि खेळाडूंना निश्चित चांगल्या सुविधा मिळतील आणि असोसिएशन सातत्यानं आपल्यासाठी पुढची अनेक वर्ष काम करत राहील. तर त्यामुळे खेळाडूंची जबाबदारी असोसिएशनला जपणं, असोसिएशनची नाही, खेळाडूंची जबाबदारी आहे असोसिएशनला जपणं. तरच असोसिएशन पुढे कार्यरत राहणार आहे. अनेक असोसिएशन येतात, अनेक खेळाडू तुमच्यासाठी प्रयत्न करत असतात, मात्र अपेक्षित सपोर्ट सहकार्य मिळत नसल्यामुळं मग असोसिएशनलाही काम करणं अवघड जातं. त्यामुळे खेळाडूंनी असोसिएशनला जपा. आपल्यासाठी निश्चित भविष्यामध्ये खूप चांगल्या संधी असणार आहेत. चला ओपनर्स ताबडतोब चला. मधला वेळ आपल्याला कमी करायचा आहे. खरं तर अपेक्षित होती ही मॅच 9:26 संपणं अपेक्षित होतं. 9:29 झालेली आहेत. त्यामुळं पुढच्या 2 मिनिटामध्ये पुढचा बॉल टाकला गेला पाहिजे. वेळेनुसार दिवसभर काटेकोरपणे आपण काम करणार आहोत. वक्तशीरपणा हा जास्त महत्वाचा. एकतर आपण 8:30ला पहिला बॉल टाकणार होतो, तो अर्धा तास उशिराने टाकलेला आहे. 9 वाजता आपण मॅचला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं तो अर्धा तास पुढे पुढे जाणार आहे. तो आपल्याला वेळेच्या माध्यमातून कमी करायचा आहे. खेळाडूंना विनंती, आपलं सहकार्य आम्हाला गरजेचं आहे. तर बघा मॅच सुरू होणार आहे. मॅच ऑफिशियल्स शुभम गाडे सर, समित जोशी सर मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि फलंदाज देखील दाखल होतील. क्षेत्ररक्षक मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. लगेचच होईल मॅच सुरू आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा पुण्याचाच अत्यंत गोड आवाज उत्तम सावंत सर यांना मी निमंत्रित करतो. थँक्यू. नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे. तर टॉससाठी या दोन्ही संघ. दुसरा सामना खेळणारे दोन्ही संघ टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा असतो, लक्षात ठेवा. झेफान कोंडवा संघनायक चला. छत्रपती शिवाजी महाराज मराठा येरवडा संघनायक चला. छत्रपती शिवाजी महाराज मराठा येरवडा झेफान कोंडवा दोन्ही संघनायक ताबडतोब चला टॉस साठी. हॅलो चेक, हॅलो चेक चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. सेकंड इनिंग देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. आपण सगळेजण पाहतोय हा टायमिंग लिमिट आपण पाहिलं तर प्रत्येक टीमला इथे आपण दिलेलं आहे. वेळेत सगळे आपण सामने सुरू करतोय कारण का तास देखील आपण सकाळचं सत्र थोडंसं उशिरानं सुरू केलेलं आहे. वेळ फार महत्त्वाचं आहे. वेळेची काय बंधनं आपण सातत्यानं पाहत असतो. आपण सगळेजण पाहत आहे प्रहार प्रीमियर लीग 2025 12वं पर्व आणि त्यातच काय सर्व आजचा दिवस क्रमांक 4 सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं आदरणीय सचिन ढवळे सरांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत.
पहिला चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय ऑन साइड टिप विकेटला फेकून दिलाय सीमारेषा पार येतोय षटकार. झेफान झेफान खोंडवा छत्रपती शिवाजी मराठा एरवडा. संगणक चला लवकर. षटकाराच्या मदतीने संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर उघडले टीमचे अकाउंट ओपन होते. अमित तांबे पहिले षटक करतात तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय श्रीकांत खुणे यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर विकेट किपर यांच्याकडे जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगली सुरुवात देखील पहिल्या षटकात इथे होताना पाहायला मिळते. दोन्ही बाजूनं बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं एक षटकार आला त्यानंतर एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे टाकला जातोय. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज अमित यावेळीचा चेंडू होता तिथे खेळलाय स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे फाईन लेगला अडवला जातोय चेंडू. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे इथे बदलत आहेत. अलंबाई पठाण स्पोर्ट्स क्लब या टीमला देखील आपण इथे पाहतोय. बॅटिंगसाठी सलामीचे दोन्ही आघाडीचे बॅटर आपण पाहतोय. डावकरातीचा लेफ्ट हँड बॅटर इथे आपल्याला मैदान ते पाहायला मिळतोय महेश शिंदे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राईट हँड बॅटर श्रीकांत खुणे ही जोडी देखील आपण पाहतोय. सलामीला आघाडीला एवन जोडी ती बॅटिंगसाठी देखील इथे मैदानात उतरली. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडू दिला चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर पॉइंटला स्क्वेअर कट केलाय. एक सुंदर फटका देखील महेशच्या बॅटमधून ऑफसाईडला आपण पाहतोय. डावकरतीचा फलंदाज परंतु ऑफसाईडला देखील तो खूप चांगली बॅटिंग करतो खूप चांगली फलंदाजी करतो आणि त्याचंच तोच फटका देखील इथे आपण पाहिलेला आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो अमितकडनं. इथे चेंडू खेळलाय पॉइंटच्या टोक्यावरतून चेंडू टोलावलाय ऑफ साईडला एक सुंदर फटका. चेंडू मात्र चालतोय थेट सीमारेषेच्या जवळ अडवला जातोय. फील्ड केला जातोय तोपर्यंत काही धावा येतात. धावपल खोता आणि स्कोर कार्ड ती आकडे इथे बदलताना पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पुणे शहरातील पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा प्रकाश सर. नियामक मंडळाच्या टीम प्रकाश आपण सर. पाहतोय. षटक संपल्यावर करू टॉस. कॉमेंट्री चालू राहू दे. दहा धावा धावपल होत आहेत. 5 चेंडू आपण पाहिले ते टाकले ते एक चेंडू देखील या षटकातील बाकी आहे. अमित तांबे यावेळीचा चेंडू होता फटका खेळलाय स्क्वेअर लेगला महेश शिंदेच्या बॅटमधून चेंडू मात्र चालतोय सरळ सीमारेषा पार आणि तिथे आपण पाहिलं तर येतोय खणखणीत दणदणीत सणसणीत. अंपायर काय कळवतात डिसिजन ते आपण पाहणार आहोत. निर्णयाची वाट पहिलीच येईल लेट पण थेट येईल एक टप्पा घेत की डायरेक्ट. थँक्यू थँक्यू. टॉस बॉक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय प्रहार प्रीमियर लीग एरिया वाईज क्रिकेट असोसिएशन अंतर्गतचा आजचा पूल प्रकाश बडगे सरांच्या शुभ हस्ते होईल. नाणेफेकीचा कौल इथे माझ्या समवेत आहेत संघनायक जयफान कोंडवा संघाचे समीर आणि किरण बेरड छत्रपती शिवाजी मराठा एरवडा संघाचे संघनायक. एका बाजूला टॉस लक्षात घ्या अकॅडमी आहे रेड कलर आणि फाउंडेशन आहे ऑरेंज कलर. यस फाउंडेशन अकॅडमी या दोघांपैकी तुम्हाला एक कॉल करायचा आहे. कॉल असेल यस जयफान संघाचे समीर कॉल करतील. अकॅडमी हा त्यांचा कॉल तर फाउंडेशन शो होतोय आणि टॉस जिंकलाय इथे किरण. किरण काय निर्णय घेशील? सर फिल्डिंग घेऊ आम्ही टॉस. एरिया वाईज असोसिएशन झाल्यामुळे क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल होतोय. काय भावना आहेत? सर आता एरियावाईजमध्ये कसं आहे एरियावाईजमध्ये सगळ्या प्लेयरांना खेळायला भेटते. असं नाही की लोकल खेळा आणि कोणी खेळा म्हणजे सगळे एरियावाईजमध्ये सगळेच मोठे मोठे प्लेयर बी खेळतात त्यामुळं जरा मॅच बी चांगले होतात. वा. आणि या स्पर्धेच्या दृष्टीने काय तयारी आहे? प्रहार प्रीमियर लीग तर आम्ही पहिल्यांदा खेळतोय आणि ते मला खूप आवडतं खेळायचे कारण आपले पुण्यात पहिल्यांदा भरली त्यामुळं. शुभेच्छा असतील फलंदाजी करायची समीर तुमच्या टीमला. काय तयारी आज? आज तर आता आम्ही 5 षटकामध्ये कमीत कमी 50-55 धावा करण्याचा प्रयत्न करणार कारण की विकेट पण थोडा ओला आहे आणि आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलात फर्स्ट बॅटिंग होती जेव्हा कालेवाडी टीमची तर किती कमी धावा त्यांचे झाले कारण बॉल स्किट होते आणि उसळी पण जास्त घेते.
इथे आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडमध्ये एंट्री केली, काय वाटलं? एकदम सुंदर तयार केलं आहे ग्राउंड. आणि ही स्पर्धा तर खूप मोठी आहे. पहिले ही स्पर्धा मुंबईत होती आणि ओपन व्हायची ही स्पर्धा आणि पहिल्यांदाच एरिया वाईज टीमांना संधी दिली आहे इथे. त्याबद्दल आम्ही आयोजकांचे खूप खूप आभारी आहात. थँक्यू समीर. तर टॉस बॉक्समधून बातमी आलेली आहे इथे. छत्रपती शिवाजी मराठा एरवडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू. थँक्यू सर. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सामन्याकडे आपण जातो, मॅचकडे देखील तुम्हाला घेऊन जातो. धावपल कोतानी स्कोर कार्डवरती धावा देखील इथे बनवल्या गेल्यात. एक विकेट गमावली, 22 धावा धावपल कोताय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. शेवटचे 21 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा त्या मात्र बनवायच्यात. काल आपण ऑल इंडिया ओपन अप पाहिला, फार मोठे रेकॉर्ड आपण पाहिले. तब्बल 104 धावांचं टार्गेट एका मॅचमध्ये आपण पाहिलं, 94 धावांचं टार्गेट एका मॅचमध्ये पाहिलं. त्यामुळे या खेळपट्टीवरती विकेट होते, असं नाही की धावा बनवल्या जात नाही. या विकेटवरती धावा बनवल्या जातात, परंतु त्यासाठी अथक प्रयत्न आणि परिश्रम तुम्हाला करावे लागतील. प्रत्येक टीम मध्ये चांगले चांगले गोलंदाज आहेत, चांगले चांगले बॅटर आहेत, चांगले फलंदाज देखील आपण पाहतोय. प्रत्येक टीम बॅलन्स आहेत. यावेळीचा चेंडूता इथे खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली शॉर्ट पॉइंटला टिपलं असेल. विकेट चोल पतन. पहिल्या क्रमांकाचा बॅटर महेश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. रोहनने टिपलाय छेल आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होत आहेत. हा बॅटर थोडं पटपट चला. नवीन येणारे फलंदाज अधिकचा वेळ घेऊ नका. वेळेची बंधनं आपल्याकडे आहेत. सातत्याने आपण वेळेबद्दल सांगतोय, कारण का वेळ फार महत्वाचा आहे. काल जर तुम्ही पाहिलं असेल तर शेवटची मॅच मला वाटते 12 सव्वा 12 वाजले होते संपायला. त्यामुळे विनंती आहे की थोडं सहकार्य करा आयोजक कमिटीला. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण सातत्यानं पाहतोय. सकाळच्या सत्रात पुणे जिल्हा नियामक मंडळाचा पहिला हाफ देखील आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर दुपार 17 नंतर ऑल इंडिया ओपन हाफ तो देखील आज इथे आपण पाहणार आहोत. अतिशय रती महारथी तारे सितारे भारत देशातील या स्पर्धेत आपण पाहिलं तर खेळण्यासाठी उतरत आहेत आणि दुपार 17 नंतर देखील ओपन हाफची आतुरता सगळ्यांनाच आहे. परंतु तोपर्यंत सकाळच्या सत्रात देखील पुणे जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या मैदानावरती आपण पाहिलं तर चमकदार कामगिरी करण्यासाठी ते देखील आपण पाहिलं तर सज्ज झालेत. प्रत्येक जण आतुर असतो, प्रत्येक जण उत्सुक असतो, प्रहार प्रीमियर लीगची वाट पाहत असतो आणि ती स्पर्धा आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूता फिरकीपट्टू आपण पाहतोय. प्रशांत शुक्ला इथे गोलंदाजी करते. टिंगरे सरकार ग्रुप या टीम कडनं त्याला इथे आपण पाहतोय. षटक संपेल, षटकाची होईल समाप्ती. धावपल खोता आणि स्कोर कार्ड होती इथे बनवल्या गेल्यात. 23 रन 23 धावा त्या मात्र धावपल खोत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं जाते. 23वा धावपल खोत आहेत. ग्रीन ग्रास मैदान तुम्ही पाहताय. टर्फ विकेट आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं यूट्यूबवरती HD क्वालिटीमध्ये लाईव्ह थेट प्रक्षेपण देखील पाहायला मिळते. अतिशय सुंदर आयोजन नियोजन, एक सक्सेसफुल इव्हेंट, एक सक्सेसफुल टुर्नामेंट. मॅनेजमेंट नेव्हर फेल्स. खरं तर मॅनेजमेंट कसं असावं ते प्रहार प्रीमियर लीगच्या आयोजकांकडनं इथे फार शिकण्यासारखं आपण सातत्यानं पाहतोय. कारण का ते एक अतिशय देखणं आयोजन नियोजन, एक बहरदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं इथे संपन्न होताना पाहायला मिळते. प्रेक्षक गॅलरी आपण पाहू शकाल. खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष आपण पाहू शकाल. मान्यवरांसाठी प्रचंड मोठं व्यासपीठ, एक वेगळा समालोचन कक्ष. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 5 ते 6 कॅमेरे टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेत आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, बॅकफूट होती गेले. चेंडू खेळलाय कव्हरच्या टोक्यावरतून एक चांगला फटका तिथे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे, बॅकअपला येतोय, चेंडूला अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंत धावा येत आहेत. प्रथमेश गोलंदाजीच्या मार्कवर 25 धावा धावपल खोत आहेत. षटक क्रमांक 3 इथे मैदान ते केला ते. शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 15 धावा. 25 धावा धावपल खोत आहेत. 2 विकेट देखील आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. यावेळीचा चेंडू होता तो देखील इथे केलाय. फटका चांगला आहे, गॅप मोठा आहे आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू चाल रिव्हर्स स्विच हिट, सीमा रेषा पार, चरण षटकार.
षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती आकडे बदलत आहेत. ते फटके बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे आपण पाहिलं तर गरजेचं आहेत. जरी लो स्कोरिंग मॅच असेल परंतु या खेळपट्टीवरती या विकेटवरती लो स्कोरिंग मॅचेस देखील आपण रंगताना सातत्यानं बघितलेल्या आहेत. त्यामुळे ही मॅच देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. पुण्यनगरीतील सगळे रती महारथी लिचन क्रिकेटर उभरते उदयोन्मुख नवोदित सितारे यंगस्टर यंग टॅलेंट जे सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडतात त्या सगळ्या खेळाडूंना इथे आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. आज उद्या परवा 3 दिवस 3, 4, 5 या तारखेला सकाळच्या सत्रामध्ये पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या टीम खेळताना पाहायला मिळतील. इथे चेंडू देखील आपण पाहतोय उसळतोय विकेट किपरांच्या हातात जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आणि धावपलकोती स्कोर कार्ड होती इथे बनवलं गेल्यात. 2 गडी बाद 32 धावा. शेवटचे 14 चेंडू बनवायच्यात 8 धावा. चौकार येतोय. धावपलक पुढे जातोय. स्कोर कार्ड वरती आकडे देखील आपण पाहिले तर बदलतात. एक चांगला फटका देखील इथे खेळलाय. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट देखील आपण पाहिले तर इथे खेळले जाते. गोलंदाजच्या मेरिटनुसार बॅटिंग देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते. प्रहार प्रीमियर लीग 2025 12व पर्व तब्बल 6वं वर्ष या स्पर्धेचं संपन्न होते. प्रत्येक वर्षी 2 पर्व या स्पर्धेचे देखील इथे संपन्न होताना आपण सातत्यानं बघत असतो आणि एक अतिशय सुंदर आयोजन नियोजन या 12व्या पर्वात पाहायला मिळते. प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहतोय. हळूहळू सकाळच्या सत्रात प्रेक्षकांची देखील पावले या मैदानाकडे वळू लागलीत आणि इथे चेंडू तर अडवण्याचा प्रयत्न होता आणि तिथे चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. 1 टप्पा घेत 2 टप्पा घेत चौकार. सामना संपलाय आणि सामना देखील आपण पाहिलं तर इथे जिंकलाय. विजय होते टीम अलंबाई पठाण स्पोर्ट्स क्लब हा संघ आपण पाहिलं तर इथे विजय होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार.